नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात नांदुर्डी या गावी आलो असून माझं नाव एकनाथ निवृत्ती आहेर, राहणार नांदुर्डी आहेरवाडी। आपण हे गौरव ही वांगीची व्हरायटी लावलेली असून आपण ह्या प्लॉटसाठी एक जैविक शेती आणि रासायनिक न वापरण्याचा एका दृष्टिकोनातून ठरवून एक प्लॉट करून बघूया काय होतं या हिशोबाने हा प्लॉट बनवला। ज्यावेळेस प्लॉटची लागवड केली त्यावेळेस 20 गुंठ्यासाठी 1 लिटर ॲडिसॉल आणि 2 लिटर अमृत याचा वापर केला। त्याच्यानंतर दर 15 ते 20 दिवसांनी ॲडिसॉल अमृत याची स्प्रे केली आणि सेटिंग चांगली व्हावी याच्यासाठी आपण ॲडिसॉल 05234 बोरान याचा कॉम्बिनेशन करून फुल सेटिंगसाठी आपण स्प्रे केला। अतिशय उत्कृष्टरित्या सेटिंग झालेली असून मार्केटचे दर आज रोजी जरी पडलेले असले पण हातविक्री करून 13 किलोचे 250 ते 300 रुपये होता। कमी खर्चामध्ये उत्पादन निघतं आणि लॉस हा कुठल्याही प्रकारचा नाही आहे। त्याच्यामध्ये आपण NPK ग्रेड फार अल्प प्रमाणात वापरलं। महिन्यामध्ये 1 महिन्याकाठी आपण अमृत 1 लिटर 60-20 3 लिटर ह्या पद्धतीने डोस देतो आहे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं कीड प्लॉटवरती नाही आहे। त्याचं कारण का एक नियमाशक्ती EPN एक प्रोडक्ट आहे, त्याचा वापर सातत्याने दर महिन्याला 1 किलो ड्रिपमधून देतो आणि 500 ग्रॅम 15 दिवसाला स्प्रे दिलेला आहे। आणि आज रोजी प्लॉट प्रॉफिटमध्ये आणि कमी खर्चात जाता। बरेचसे जणांचं म्हणणं असं आहे लाल कोळी आळई पडती, पण नाही, त्या ठिकाणी मी फक्त एकच शेड्यूल माझं ठेवलं। पौर्णिमेच्या दिवशी नियमाशक्ती 500 ग्रॅम 300 लिटर पाणी आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी 500 ग्रॅम नियमाशक्ती आणि 300 लिटर पाणी या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आत्तापर्यंत माझ्याकडं किडीचा प्रादुर्भाव फक्त 10% 90% पण नाही आणि कुठल्या प्रकारचं केमिकल मी प्लॉटमध्ये यूज नाही केलेलं। तर सर्व जे वांगीचे प्लॉट बनवणारे शेतकरी त्यांनी एक वेळेस हा प्रयोग नक्कीच करावा आणि 100% त्यांना प्रॉफिट होईल। ज्या वेळेस तुम्हाला हे प्रॉडक्ट नियमाशक्ती ॲडिसॉल नेमा अमृत जवळच्या डीलर किंवा कंपनी एम्प्लॉईशी संपर्क साधून कशा पद्धतीने वापर करायचा त्या पद्धतीने वापर करा, निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट येतील। धन्यवाद।